नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होत असणाऱ्या स्पर्धा परीक्षा म्हणजे वेगवेगळ्या परीक्षा असतील, त्यामध्ये MPSC, UPSC आणि त्याचबरोबर IBPS आणि बँकिंग आणि त्याचबरोबर तुम्ही LICची तयारी करत असाल किंवा पोलीस भरती अशा वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करत असाल, परंतु या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही एखाद्या महानगरामध्ये राहून शिकता येत नसेल, तुमची आर्थिक परिस्थिती त्या बेताची नसेल किंवा तुम्हाला अनेक अडचणी येत असतील घरून पैशाच्या बाबतीमध्ये किंवा एखादा मोठा क्लास तुम्हाला जॉईन करता येत नसेल नावाजलेला, ओके, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर सतत भेडसावत असतील तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी। महाराष्ट्रामध्ये हजारो संख्येने आणि लाखो तयारी करणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी ही आनंदाची पर्वणी ठरावी असा हा निर्णय। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ज्या स्वायत्त संस्था आहेत, जसं की बार्टी, सारथी, महाज्योती, ओके, TRTI आणि त्याचबरोबर RT, अशा वेगवेगळ्या स्वायत्त संस्था आपल्या जातीनुसार आपणाला त्या क्षेत्रातील तज्ञ अशा क्लासेसकडून आपणाला मोफत प्रशिक्षणाची सोय आणि त्याचबरोबर मानधनाची सोय उपलब्ध करून आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणाला म्हणजेच आपल्यात असलेली वेगवेगळी जी स्वप्न आहेत त्या स्वप्नाला पूर्तता करण्यासाठी आणि पाठबळ देण्यासाठी म्हणून या स्वायत्त संस्था निर्माण झालेत। आता या संस्थेच्या माध्यमातून ज्या स्वायत्त संस्था आहेत या संस्थेमधून पोलीस भरती आणि मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण आणि त्याचबरोबर त्याला मिळणारं मानधन आणि त्याचबरोबर MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी। कारण आपण MPSC करत असताना पुण्यामध्ये अशा ठिकाणी राहून किंवा दिल्लीमध्ये राहत असताना तुम्हाला होणारा खर्च आणि त्याचबरोबर तुमची घरची बेताची परिस्थिती अशा तुम्ही अडगळीत सापडला असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। कारण हा स्वायत्त संस्थेकडून तुमच्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्याची ही सुरुवात आता झालेली आहे। त्यामुळे आपण आपल्या कॅटेगरीनुसार जसं की OBC मध्ये असाल तर महाज्योती, त्याबरोबर SC कॅटेगरीमध्ये असाल तर बार्टी आणि SC कॅटेगरीमधील मातंग समाज आणि तत्सम इतर जातीमध्ये असाल तर तुम्हाला RT आणि त्याचबरोबर आणि आदिवासी म्हणजेच अनुसूचित जमातीमध्ये असाल तर तुम्हाला TRTI, ओके, या स्वायत्त संस्थेकडून आपल्याला प्रशिक्षण आणि मानधन दिले जातं। म्हणून या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपल्यामध्ये जे शासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न असेल आणि महाराष्ट्र सेवेमध्ये जायची इच्छा असेल तर तुम्हाला या संस्थेकडून प्रशिक्षण घेता येतं। परंतु आता हे प्रशिक्षण घेताना तुमच्या मनात बरेच प्रश्न निर्माण होत असतील की यांचा फॉर्म कसा भरायचा, याच्यावर कोणत्या लिंकवर जाऊन हे फॉर्म भरता येतं, हे फॉर्म ऑफलाईन आहेत का ऑनलाईन फॉर्म आहेत, ओके, तर मानधन कसं मिळतं, मग कोणती संस्था निवडायची, असे अनेक प्रश्न जर उत्तर तुमच्या डोक्यामध्ये भेडसावत असतील आणि तुम्हाला संदिग्ध करत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कारण हा एकाच व्हिडिओमधून तुम्हाला ह्या वेगवेगळ्या स्वायत्त संस्थेची जी अर्ज करण्याची पद्धत आहे ते अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला हे अप टू डेट ही तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येते। म्हणून मित्रांनो, तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्यामध्ये असं राहू नये की मी माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे की माझ्या घरून मला ह्या क्लासला जाता आलं नाही म्हणून माझं स्वप्न राहून गेलं, नाहीतर मी अमुक परीक्षा पास झालो असतो, मी अमुक परीक्षा पास झाले अधिकारी झालो असतो, असं जे आपण गावाकडे बोलताना दिसून येतं। त्यामुळे महाराष्ट्रातील या तरुणांना मोठी संधी आहे, कारण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी राहता येतं, ओके, त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये राहून तुम्हाला प्रशिक्षण घेता येतं। तुमच्या सोयीनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा क्लासेसच्या माध्यमातून तुमचं स्वप्न पूर्ण करता येतं। तुम्हाला दर महिन्याला 10,000 त्यापेक्षा जास्त म्हणजे कोणत्या एक्झामसाठी 12,000, कोणत्या एक्झामसाठी 13,000, ओके, असं जे प्रशिक्षण आहे त्यामुळे तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी दिल्लीसारख्या ठिकाणी राहून सुद्धा प्रशिक्षण घेता येतं। म्हणून आता जी तुमच्या मनामध्ये गेली अनेक वर्षापासून जी अडचण आहे की आपण या परीक्षा देण्यासाठी जे पैसे लागणार आहेत, या परीक्षा देण्यासाठी जो मोठा क्लास लागणार आहे, हे आपल्याला मार्गदर्शन मिळत नव्हतं, म्हणून आपलं स्वप्न अधुरं राहत असेल तर तुमच्या पंखाला बळ देण्यासाठी आणि तुमच्यामध्ये असलेली जिद्द आणि चिकाटीला कुठंतरी पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्रातील ह्या असलेल्या नामवंत स्वायत्त संस्था आहेत या संस्थेची एक कॉमन म्हणजे सामायिक अशी ही एंट्रन्स एक्झाम होणार आहे। आता ही एंट्रन्स एक्झाम कधी होणार आहे तर ह्या एंट्रन्स एक्झामसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, म्हणजे तुमच्याकडे कोणते कागदपत्र आवश्यक आहेत। जर तुमच्याकडे कागदपत्र ती नसतील तर ती तुम्हाला काढून घेऊन त्याच्यानंतर ते अपलोड करणं आवश्यक आहे, ओके, तर फोटोची साईज किती लागतं, तुमच्या सिग्नेचरची साईज किती लागतं आणि ते कोणत्या साईडहून अपलोड करायचे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हे एकाच व्हिडिओमधून
मिळणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पाहू आपण सुरुवातीला की या सामायिक परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत तर हे बार्टीच्या वेबसाईटवर आत्ताच या ठिकाणी अपलोड करण्यात आलेले आहेत। आता आरटी, बार्टी, महाज्योती, सारथी आणि टीआरटी आहे यांची कॉमन एंट्रन्स हे बार्टीच्या वेबसाईटकडून घेतली जातं। म्हणजे हे कॉमन सामायिक म्हणजे अगोदर सुरुवातीला काय होतं की ह्या एक्झाम स्वतंत्र स्वायत्त संस्था घेत होत्या। म्हणजे बार्टीच्या विद्यार्थ्यांची घ्यायची, आरटी ह्या वर्षीपासून सुरू झाली, परंतु टीआरटी आहे अनुसूचित जमाती विद्यार्थी म्हणजे एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम घेत होती। परंतु ते असं न करता आता एकच कॉमन एंट्रन्स होणार आहे। त्यामुळे कॉमन एंट्रन्स फॉर्म भरताना आता तुमच्याकडे कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कोणती लिंक लागतं ह्या लिंकवरून तुम्हाला तो फॉर्म भरता येईल। आता लक्षात ठेवा तुमच्याकडे अर्ज भरण्यापूर्वी त्या विद्यार्थ्याकडे वैध, हे लक्षात ठेवा, त्या विद्यार्थ्याकडे बघा त्या विद्यार्थ्याकडे असा वैध असा कार्यरत ईमेल आयडी असणं आवश्यक आहे। लक्षात ठेवा जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमचा ईमेल आयडी हा चालू मधला असला पाहिजे ईमेल आयडी। ओके, नसेल तर तुम्ही तात्काळ तो क्रिएट करून घ्या, सोपं असतं। ओके, ऑनलाईन हे काढून घेणं वगैरे ईमेल। त्याच्यानंतर प्रोफाईल तयार करताना उमेदवारांना वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणं आवश्यक आहे। ओके, तुमचा मोबाईल चालू असला पाहिजे। जर तुम्ही मोबाईल नंबरच तुमचा बंद दिला तर तुम्हाला जी OTP फॉर्म भरण्यासाठी आणि तुम्हाला परीक्षेची अपडेट काही माहिती असेल तर ती माहिती कुठून येणार, त्यामुळे मोबाईल नंबर द्यायचा। ओके, त्या चालू नंबर। त्याचबरोबर उमेदवाराकडे अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी साईजमध्ये स्कॅन केलेली असावं। ओके, तुमचा पासपोर्ट फोटो म्हणजे नुकताच आताचा फोटो काढायचा। म्हणजे आता ते फोटो काढताना कसं काढायचा, तो फोटो जवळपास कलर असला पाहिजे फोटो काढताना। आता लेटेस्टमध्ये जर फोटो काढलेला असेल तर तो फोटो अपलोड करा, जुना फोटो अपलोड करू नका, कदाचित तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतं। ओके, पुन्हा काय 100 रुपयाला 70-50 फोटो येत असतात, ते फोटो नवीन काढून घ्या, तो नवीन फोटो अपलोड करा। फोटो काढताना तुमच्या डोक्यावर कॅप असेल। ओके, काही जणांना खूप आनंद असतो की मला कॅपवरच फोटो काढायचे, ते लग्नात काढायचे, इथं नाही काढायचे। साधा फोटो काढून तुम्ही ते अपलोड करा आणि अपलोड केल्यानंतर ते फोटो तुमचा या ठिकाणी फॉर्म भरताना तो घेतला जातो। आता फोटोची साईज सुद्धा दिलेली आहे, लक्षात ठेवा फोटोची साईज 50 ते 100 KB मध्येच फोटो असला पाहिजे। कधी कधी काय होतं की मी दिसायला खूप गोरा गुमटा आहे, दिसायला खूप हँडसम आहे, तरी माझा फोटो अपलोड का होत नाही, असा जर तुमच्या मनात प्रश्न पडत असेल तरी असं काही चालणार नाही। तुमचा फोटो हा 50 ते 100 KB मध्येच असला पाहिजे, हे लक्षात ठेवा। पुढे स्वाक्षरी जी आहे ते 80 KB मध्येच असली पाहिजे आणि ते पण कसली पाहिजे, ओके, GPG ह्या फॉर्मॅटमध्येच असली पाहिजे, म्हणजे PDF वगैरे मध्ये नाही, हे लक्षात ठेवा। ओके, त्याच्यानंतर आता तुम्ही सुरुवातीला तुम्हाला प्रश्न पडत असेल की हा फॉर्म भरायचा कुठून, तरी लक्षात ठेवा आता ह्या ज्या लिंक आहेत ह्या संस्था आहेत आपल्या स्वायत्त, लक्षात ठेवा। आता ही बार्टी सुरुवातीला पाहू। आता बार्टी ही संस्था SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, जे SC कॅटेगरीमध्ये ज्या ज्या जाती येतात त्या सर्व जातीसाठी ही बार्टीची लिंक आहे। आता बार्टीची लिंक ही बार्टीची लिंक आहे, ह्या बार्टीच्या लिंकवर जायचं। त्याच्यानंतर गेल्यानंतर पुढे तुम्हाला बार्टी नोटीस बोर्ड असं दिसेल तुम्हाला त्या साईडवर, नोटीस बोर्ड। या नोटीस बोर्डावर गेल्यानंतर तुम्हाला खाली रजिस्ट्रेशन दिसेल आणि यानंतर इथून रजिस्ट्रेशन दिल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे। आता ही अशीच पद्धत ही सर्वांसाठी लागू आहे, हे लक्षात ठेवा। आता हे बार्टीची लिंक झाली। आता हे TRTA साठी लिंक आहे, म्हणजे ST कॅटेगरीमध्ये जो कोणी विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरता येतो। ओके, आता हा विद्यार्थी कोण फॉर्म भरू शकतो की जो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे। ओके, महाराष्ट्रामध्ये ज्या काही अनुसूचित जमाती म्हणजे ST कॅटेगरीची जे यादी केलेली आहे ती जात महाराष्ट्रात अवेलेबल आहे का, ओके, अशाच विद्यार्थ्यांना तो फॉर्म भरता येतं। तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी, लक्षात ठेवा, कास्ट जातीचं प्रमाणपत्र आणि त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी हे कंपल्सरी आहे। ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला ही कास्ट, ओके, व्हॅलिडिटी ही व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे। SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फक्त कास्ट लागतं आणि ह्या विद्यार्थ्यांना कास्ट पण लागतं आणि कास्ट व्हॅलिडिटी पण लागतं, हे लक्षात ठेवा। जर नसेल तर ते तुम्हाला असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला तो फॉर्म भरता येतं। या लिंकवर जाऊन तो फॉर्म भरायचा। त्याच्यानंतर पुन्हा बघा लक्षात ठेवा जवळपास ना बार्टीची जी साईड आहे आपली, ओके, बार्टी नोटीस, कारण का बार्टीची एक्झाम घेणार आहे सर्वांची कॉमन एक्झाम, त्यामुळे बार्टीच्या साईडवर barty.notice या साईडवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येतं। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड आणि लॉगिन ID येतो। लॉगिन पासवर्ड लॉगिन ID आल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं लॉगिनवर, परंतु लक्षात ठेवा तुम्हाला पासवर्ड, ओके, पासवर्ड आणि लॉगिन, ओके, असं तुम्हाला तिथं माहिती भरायची। हे पासवर्ड आणि लॉगिन ID हे स्वतः वेबसाईटवरून तुम्हाला दिले जातं, परंतु त्याच्यामध्ये पुढे त्यांनी ॲड सांगलेली आहे की तो चेंज करायचा।
कळलं का तुम्हाला? म्हणजे तो एडिट करायचा, म्हणजे तुमच्या सोयीनुसार तो टाकायचा, जो त्यांनी दिले तो नाही टाकायचा. तुम्हाला कधी कधी अडचण येतं की युजर नेम पासवर्ड आपल्याला दिलेले आहे, तोच पासवर्ड युजर नेम आणि पासवर्ड तो आहे तसं लॉग इन करायचं आणि फॉर्म भरू असं तुम्हाला जर वाटत असेल तर तसं नाही करायचं. कारण त्यांनी सांगलेलं आहे स्पष्ट त्यांच्या सूचनामध्ये की तुम्ही स्वतःचा पासवर्ड ओके तो क्रिएट करा आणि त्याच्यानंतर लॉग इनमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता असं त्यांनी सूचना दिली आहेत. ओके, लक्षात ठेवा ही वेबसाईट जवळपास म्हणजे जी साईड आहे लिंक आहे ही सर्वांना सेम आहे जवळपास. ओके, सारथीसाठी, महाज्योतीसाठी आता आरटी ह्या वर्षीपासून सुरू झाली. आता महाज्योतीचा फॉर्म हा ओबीसीच्या जाती प्रवर्गासाठी भरता येतो. त्याच्यानंतर सारथी हे जो फॉर्म आहे तो मराठा समाजासाठी भरता येतो विद्यार्थ्यासाठी आणि त्याच्यानंतर आरटीचे हे मातंग समाजाच्या विद्यार्थ्यासाठी भरता येतो. हे लक्षात ठेवा तुम्ही फॉर्म भरताना. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा आता फॉर्म भरताना काय ह्या साईडवर गेलो तुम्ही, या साईडवर गेल्यानंतर ही लिंक ओपन केलं की तुम्हाला हे रजिस्ट्रेशन टॅब दिसेल. ओके, ह्या रजिस्ट्रेशन टॅबवर तुम्ही ना क्लिक करायचं. हे रजिस्ट्रेशन तिथं आल्यानंतर मोठ्या ह्याच्यावर येतं. त्यानंतर हे क्लिक केलं की तुम्हाला बेसिक माहिती विचारली जातं. त्यावर लिहिलेलं आहे की तुम्हाला 10वीच्या ज्या गुणपत्रकावर तुमचं नाव आहे हे तसंच लिहा. असं म्हणजे मनानं अगोदर माझं हे नाव आहे तर आडनाव आधी नाव नंतर असं नाही. तुमच्या ज्या गुणपत्रिकेवर जो काही नाव अगोदर आडनाव असेल तर आडनाव टाका, नाव असेल नाव आधी टाका, त्यानुसारच तो फॉर्म भरा. मनानं आपल्या काही भरायचं नाही. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा त्यातील प्रोफाईलमध्ये नमूद केलेली माहिती भरावी. म्हणजे जे काही प्रोफाईलमध्ये माहिती दिलेली आहे ती नमूद केलेली भरावी. आता त्याच्यामध्ये रेड ह्या चिन्हानं स्टारनं काही म्हणजे माहिती मागवलेली आहे घेतलेली आहे तुमच्याकडून. जिथं रेड असेल ना तर रेड अलर्ट लक्षात ठेवायचं की ती माहिती तुम्हाला मॅन्डेटरी आहे, भरणं गरजेचंच आहे, ते तुम्हाला भरावंच लागणार आहे. असं नाही की ती माहिती सोडून म्हणजे ज्या ठिकाणी रेडचा डॉट आहे म्हणजे स्टार आहे तिथली माहिती तुम्हाला कंपल्सरी भरावंच लागणार, हे लक्षात ठेवा. पुढे रजिस्ट्रेशन फॉर्ममधील संपूर्ण माहिती भरल्यावर तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड येईल, हे लक्षात ठेवा. म्हणजे रजिस्ट्रेशनवर गेलं तुम्हाला बेसिक माहिती विचारलं जाईल. बेसिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला काय दिलं जाईल, लॉग इन ID आणि पासवर्ड हे स्वतः ते देतील. ओके, ते दिल्यानंतर पुढे काय, हा जो जुना पासवर्ड आहे दिलेला तो विद्यार्थ्यांनी नवीन पासवर्ड तयार करावा, हे लक्षात ठेवा. त्यांनी स्पष्ट सांगलेलं आहे की तुम्हाला जो पासवर्ड दिलेले आहे त्यांच्याकडून तर तो पासवर्ड न करता तुम्ही नवीन स्वतः क्रिएट करा असं त्यांनी सांगलेलं आहे. ओके, आता जो तुम्ही पासवर्ड क्रिएट करणार आहोत तोच पासवर्ड ठेवायचा शेवटपर्यंत. का? कारण तुम्हाला हॉल तिकीट काढेपर्यंत हा एकच पासवर्ड तुम्हाला यूज होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं जो त्यांनी फॉर्म भरताना जो पासवर्ड दिलेला आहे तो चेंज करायचा आणि चेंज केल्यानंतर तोच पासवर्ड शेवटपर्यंत ठेवायचा जपून, कारण तो तुम्हाला शेवटपर्यंत हॉल तिकीट काढेपर्यंत या गोष्टीसाठी तो उपयोगी पडणार आहे. ओके, पुढे आता संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवरील लॉग इन. आता पुढे काय झालं, हे संपलं. पासवर्ड तुमच्याकडे आला, तुम्ही नवीन क्रिएट केलं. क्रिएट केल्यानंतर तुम्हाला पुढे त्यानंतर पुढच्या टॅबवर म्हणजे लॉग इनवर क्लिक करायचं. पुढे लॉग इन ऑप्शन येईल तिथं उजव्या हातावर तुमच्या. तर लॉग इनवर क्लिक केलं की आता तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती वगैरे त्यामध्ये भरावी लागेल. अजून पुन्हा सांगतो, ज्या ठिकाणी असा स्टार येईल तिथली माहिती कंपल्सरी भरणं गरजेचं आहे. तिथली माहिती चुकीची भरायची नाही. जोपर्यंत तुम्ही ते भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येणार नाही. ओके, पुढे ओके, स्कॅन कॉपी कॅन्डिडेट SSC 10वीचं बघा मार्कशीट सर्टिफिकेट ओनली PDF, म्हणजे हे फक्त PDF फॉर्मॅटमध्येच असलं पाहिजे. म्हणून फोटो काढताना त्याचा प्रॉपर फोटो PDF मध्ये काढा. जर तुम्हाला भरता येत नसेल तर ज्याला कोणाला भरता येते त्याच्याकडून भरून घ्या. ओके, ते मोबाईलवरून पण अपलोड करता येते. जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर खूपच चांगलं, त्यावर जास्त भरा. जर आपले तुमचे कोणी सिनियर असतील मागच्या वर्षी ज्यांनी याचा लाभ घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांना, त्या मित्रांना, दादाला, भावाला ओके हा माझा फॉर्म भरून देण्यासाठी मदत कर वगैरे म्हणून, कारण अचूक माहिती तुम्हाला भरणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट वगैरे होणार नाही जर चुकीची माहिती भरली नसली. ओके, पुढे आता लक्षात ठेवा 10वीचं जे मार्कशीट आहे ते 300 KB मध्ये असलं पाहिजे. ओके, असं त्यांनी प्रत्येकाची साईज दिले. 10वीचं जे मार्कशीट आहे 12वीचं ते 300 KB मध्येच आहे, ह्या लक्षात ठेवा. ह्याच फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे PDF स्वरूपात. त्याच्यानंतर पुढे आता ग्रॅज्युएशन म्हणजे तुमची डिग्रीची जी मार्कशीट आहे. आता ही फॉर्म भरताना हे म्हणायचं नाही की डिग्रीची मार्कशीट म्हणजे कॉलेजमध्येच अडकून पडली, म्हणजे हरवलीच, मग मी काय करू, ते मग ओरिजिनल स्कॅन होत नसेल तर मग झेरॉक्स स्कॅन करू का, हे असं अजिबात काही चालणार नाही. कारण तुमचा फॉर्मच रिजेक्ट झाला तर तुमचं हॉल तिकीट येणार नाही. हॉल तिकीट नाही आलं तर मग ते अडचणी वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही ओरिजिनलच ते स्कॅन करून ते PDF स्वरूपात भरा. जवळपास सर्वांना 300 KBच्या फॉर्मॅटमध्येच ते फॉर्म भरण्यासाठी सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट असेल ते पण अपलोड करा. ओके, त्याच्यानंतर पुढे सर्व 300 KB मध्ये तुम्हाला भरायचे, एवढं लक्षात ठेवा. पुढे
आता डोमेसेल जे आहे ते सुद्धा 300 KB मध्ये आहे. ओके, म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र तहसीलकडून काढलं जातं, हे लक्षात ठेवा. नसेल तर ते तात्काळ काढून घ्या आणि त्यानंतर अपलोड करा. आधार कार्ड, ओके, आधार कार्डची दोन्ही साईड हे लक्षात ठेवा. आधार कार्डचा पाठीमागच्या साईडवर तुमचा ॲड्रेस असतो, ते स्कॅन करताना दोन्ही साईडचं मागलेले आहे, त्यामुळे दोन्ही साईडची माहिती तुम्हाला ते स्कॅनमध्ये तो PDF स्वरूपामध्ये मार्च करून भरायची आहे. आता कास्ट सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. जातीचं प्रमाणपत्र हे 300 KB मध्येच अपलोड करायचं आहे तुम्हाला. ओके, त्यामुळं हे लक्षात ठेवा. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता एक कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ना, ते सुद्धा 300 KB मध्ये आहे. आता सर्वांनाच कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. ओके, सारथीचा विद्यार्थी असेल, बार्टीचा असेल, महाज्योतीचा असेल, ओके, RTचा असेल, सर्वांसाठी ते कंपल्सरी आहे. पुढे इन्कम सर्टिफिकेट 3 वर्षाचं हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला अजून एक सांगतो, इन्कम सर्टिफिकेट हे तहसीलदाराकडून काढलं जातं. तहसीलदाराकडून काढताना तुम्ही एक काळजी घ्या, जर तुम्ही घरामध्ये दोघं भाऊ असेल, बहीण भाऊ किंवा दोघं भाऊ असेल, तर तुम्ही एका सर्टिफिकेट वेगळं न काढता एकावरच दोघा तिघाची नावं त्यावर टाकून हे करू शकता शैक्षणिक कामासाठी वगैरे. त्यामुळे वेगळं काढण्याची काही गरज नाही. त्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा मॅन्डेटरी आहे, लक्षात ठेवा, कंपल्सरी आहे, ते तुम्हाला काढावंच लागतं. आणि हे नॉन क्रिमिनल आहे ना, आता हे लक्षात ठेवा, SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हे नाही आहे. त्यामुळं बाकी जे OBC म्हणजेच महाज्योती आणि सारथी या विद्यार्थ्यांसाठी ते लागू आहे, त्यामुळे ते काढून घ्या. आणि ह्या फॉर्म भरण्यासाठी अजून एक महत्त्वाची अट आहे, लक्षात ठेवा, 8 लाख पेक्षा जास्त उत्पादन चालत नाही. लक्षात ठेवा, तुमचं इन्कम म्हणजे तुमच्या घरी जे कमवते आहेत आई किंवा वडील, याचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या आई वडिलांचं इन्कम सर्टिफिकेट हे 8 लाखापेक्षा जास्त असता कामा नये. जर ते जास्त असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नाही आणि ह्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येत नाही, हे लक्षात ठेवा. पुढे पर्सनल विथ डिसॅबिलिटी, बघा, जर तुमच्याकडे दिव्यांगचं सर्टिफिकेट असेल, ओके, तर ते पण PDF स्वरूपामध्ये 300 KB मध्येच अपलोड करायचं. त्याच्यानंतर तुम्ही अनाथ सर्टिफिकेट तुम्ही असाल, जर ह्या तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत असाल, अनाथ प्रमाणपत्र असेल तुमचं, तर ते सुद्धा 300 KB मध्ये असलं पाहिजे. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं. आता ही माहिती भरल्यानंतर काय करायचं, माहिती भरलं की खाली ऑप्शन येतं सेव्ह आणि नेक्स्ट, मग पुढे जायचं सेव्ह आणि नेक्स्ट करून. इथे दिलेलं आहे बघा, लक्षात ठेवा, सेव्ह आणि नेक्स्ट करून पुढे जा. पुढे गेल्यानंतर त्यामध्ये काही तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्हाला पाठीमागे येऊन सुद्धा रिव्ह्यूमध्ये बदल करता येतो, हे लक्षात ठेवा. लास्टला जेव्हा सबमिट केलं जातं तेव्हा तुम्हाला बदल करता येत नाही. त्यामुळे जर एखाद्या वेळेस चुकून कास्ट सर्टिफिकेटच्या जागी रहिवासी प्रमाणपत्र अपलोड झालं असेल चुकून, तर ते पुन्हा चेक करा, काही गडबड न करू नका, शांततेनं फॉर्म तुम्ही तो भरा. पुढे हा सबमिट करायचा. नंतर सबमिट केल्यानंतर त्यावर ओके बटन वगैरे येईल, त्यानंतर पुन्हा ते सबमिट करायचं. त्यानंतर आपल्याला जी अर्जाची प्रिंट किंवा हे करणार आहे ते स्वतःकडे जपून ठेवा. त्याची PDF वगैरे तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा किंवा एखादी प्रिंट काढा, कारण 2-3 पानाची प्रिंट असणार आहे, ती प्रिंट काढून तुमच्या पैसे ठेवा स्वतःकडे. ओके, मूळ कागदपत्राची तुम्हाला ते नंतर काय होतं, जेव्हा तुम्ही पास झाला तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुमच्या स्वायत्त संस्थेकडे ते बोलवलं जातं. ओके, आता मागच्या वेळेस तर काय झालं की ज्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन झालेलं आहे त्याच ॲडमिशनच्या संस्थेमध्ये तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्यात आलं होतं. ओके, त्यामुळं ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करण्यासाठी हा तुमचा फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. तो फॉर्म तुम्ही प्रिंट काढून तशी ठेवा, ती खूप गरजेची आहे. ओके, स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी अप्लाय. आता इथं अडचण काय, ते बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की जर तुम्ही राज्यसेवेचा फॉर्म भरत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की मला कंबाईनचा पण लाभ घ्यायचा आहे किंवा UPSCचा लाभ घ्यायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक उपलब्ध करून दिलेली सोय आहे की तुम्ही काय करायचं माहिती आहे का, अप्लाय फॉर न्यू स्कीम त्यावर जाऊन क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही दुसरा फॉर्म वगैरे भरू शकता, म्हणजे अल्टरनेट म्हणजे दुसऱ्या एक्झामसाठी, म्हणजे कुठल्या कंबाईनचा असेल, पोलीस भरतीचा असेल किंवा UPSCचा असेल. पण जेव्हा तुम्ही सिलेक्शन होईल तेव्हा तो कोणत्याही एकाच परीक्षेचा या योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे तुम्हाला राज्यसेवेमधून लाभ घ्यायचा असेल तर राज्यसेवेतूनच घ्या. कंबाईनच्या मेरिटमध्ये तुम्ही बसला म्हणजे ॲट अ टाईम 2 ह्याच्यामध्ये बसलेला असाल तर तुम्हाला दोन्हीपैकी एकामध्ये लाभ घेता येतो वगैरे. ओके, आता पण वेगवेगळा अर्ज करावा लागतो एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघा, अत्यंत महत्त्वाचं प्रथम म्हणजे ऑनलाईन अर्ज भरताना उपलब्ध करून दिलेली परीक्षा संदर्भातील जी परीक्षा केंद्र आहे त्या निवडीचं प्राधान्यक्रम त्या उमेदवाराकडून भरल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेच्या अर्जाकरता कायम राहिले. लक्षात ठेवा, तुम्हाला जो परीक्षेसाठी सेंटर निवडण्यात येईल ते तुमच्या चॉईसेसवर त्याने निवडून देण्यामध्ये येत आहे. पण आता अडचण काय होतं, जेव्हा तुम्ही
एकाच वेळेस 2 एक्झामसाठी फॉर्म भरत असाल, तुम्ही ती सेंटर जर निवडून भरला असाल, सेंटर वेगवेगळे, जर तुम्हाला तिथं क्रायसिस वगैरे झाले किंवा काय म्हणतात त्याला डबल तिथे एक्झाम असेल, तर परीक्षेची डेट चेंज करण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगलेले आहे. त्यामुळे त्याच दिवशी कोणती एक्झाम असेल, ओके, जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं की आम्हाला पुढे चेंज करून द्या, ते असला काही प्रकार वगैरे होणार नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. परीक्षा केंद्र, जिल्हा निवडीचे प्राधान्य, एक्झाम सिटी प्रेफॉर्मन्स देऊनंतर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर परीक्षेच्या वेळापत्रकानुसार यात कुठलाही बदल केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. बघा, अर्जामध्ये पासपोर्ट फोटो हे लक्षात ठेवा आणि स्वाक्षरी CET परीक्षेत बसण्यापूर्वी तपासली जाईल. त्यामधील माहिती किंवा फोटो जुळत नसल्यास उमेदवारांना CET म्हणून सांगतो तुमचा फोटो जो आहे तो नवीन अपलोड करा. कारण जर फोटो तुमचा चेहरा आणि तो लेटेस्ट मधला फोटो मिसमॅच दिसत असेल, योग्य दिसत असेल तरच परीक्षेत बसता येते. जुना फोटो 2 वर्षापूर्वीचा काढलेला, ओके, त्यामुळे तो जो फोटो तुम्ही अपलोड केला तर तुम्हाला नंतर सीट बघताना समजत गेलं की मागच्या वर्षी मी 2 वर्षांनं वजन जास्त होतं 5 किलो, आता एकदम कमी झालं, मी वाळून गेलो, त्यामुळे आता माझा फोटो सर बारीक झाला, मीच आहे तो, असं म्हणून वाद घालण्यापेक्षा तुम्ही लेटेस्ट 2-4-8 दिवसापूर्वीचा फोटो तो अपलोड करा, महिन्यापूर्वीचा, ओके. त्यामुळे कोणती अडचण येणार नाही. फक्त संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा म्हणजे UPSC पूर्व परीक्षेच्या सामायिक चाळणी परीक्षा करता दिल्ली, लक्षात ठेवा, जर तुम्ही UPSC साठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला दिल्लीचं परीक्षा केंद्र सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, हे लक्षात ठेवा. दिल्लीचं सुद्धा परीक्षा केंद्र म्हणजे जे ऑलरेडी दिल्लीत विद्यार्थी आहेत आणि त्यांना पुण्यात येऊन पुन्हा परीक्षा देणं होत नसेल तर त्यांना दिल्लीचं सेंटर सुद्धा ते काय केलेलं आहे, उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. उर्वरित सर्व ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी तुम्ही सेंटर टाकलेले आहेत की ज्या फॉर्म भरताना जे सेंटर येणार आहेत परीक्षेचे त्याच ठिकाणी एक्झाम होईल. फक्त UPSC साठी तुम्ही अप्लाय केला असाल तर तुम्हाला गैरसोय होऊ नये यासाठी या स्वायत्त संस्थेनं तुम्हाला दिल्लीमध्ये परीक्षा देण्याची सोय वगैरे केलेली आहे, हे लक्षात ठेवा. पुढे पहा, उमेदवारांनी एकापेक्षा जास्त प्रशिक्षणासाठी अर्ज करायचा आहे अशा उमेदवारांनी याबाबत स्वतःच्या जबाबदारीने परीक्षा केंद्र निवडावेत. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्र बदलून देण्यात येणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगलेले आहे, हे लक्षात ठेवा. पुढे आता फोटो तुम्हाला मी अगोदरच सांगलेले आहे, कारण तो फोटो तुमचा चांगला असला पाहिजे, रंगीत फोटो वगैरे, कलर फोटो तो असणं गरजेचं आहे. हलक्या रंगाचा, शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीवर काढलेला रंगीत चित्राचा फोटो वगैरे असावा, ओके. तुम्ही फोटोग्राफर गेल्यानंतर मला परीक्षेसाठी फोटो पाहिजे असं सांगितल्यानंतर त्या फोटोग्राफरला तो माहीत असतो, म्हणून तो पद्धतीनं फोटो काढून देतो. त्यामुळे चांगला टवटवीत फोटो काढा. तुमचा फोटो काढताना डोक्यावर कॅप, ओके, तोंडाला काही लावल्यासारखं असेल तर मास्क वगैरे अशा टाईपमधला कुठला फोटो तो अपलोड वगैरे करू नका, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या फोटोमध्ये रेड आय नसल्याचे सुनिश्चित करा. म्हणजे तुमचा फोटो अपलोड करताना आजूबाजूला कुठं तर त्या बॅक साईडला कोणत्या साईडला रेड अलर्ट असेल, ओके, काहीतरी असा तुम्हाला फोटो अपलोड करताना अडचणी येत असतील वगैरे, असा फोटो नका. फोटो हा नॉर्मल वगैरे असला पाहिजे. जर तुम्ही चष्मा घालत असाल तर त्यात कोणतंही प्रतिबिंब दिसेल, जर ते चष्मा घातल्यानंतर जो फोटो काढल्यानंतर त्याचं प्रतिबिंब बाजूला पडतं, ते जर असेल तर ते हे करू नका. त्यामुळे त्याची काळजी घ्या वगैरे. नाही मला चष्मा काढायचाच नाही, तसाच फोटो काढायचा असेल तर तुला परीक्षेला काही बसता येणार नाही, हे लक्षात ठेवा. डोक्यावर टोपी असेल, ओके, डोळ्यावर गडद चष्मा चालणार नाही. काळा चष्मा घालून मस्तपैकी आपला जो फोटो काढून तुम्ही अपलोड करत असाल तर हे अजिबात असं काही चालणार नाही. तो बुलेटवर आपापल्या पर्सनलमध्ये फोटो काढायचा आणि तो इंस्टाग्राम फेसबुकला टाकत राहायचा, पण इथं तो चालणार नाही, हे लक्षात ठेवा. कोणतीही वस्तू किंवा कपड्याने तुमचा चेहरा झाकलेला नसावा, ओके. अजिबात काही मास्क लावणं किंवा स्कार्फ बांधून वगैरे तुमचा फोटो असणं काही चालणार नाही. ही बेसिक गोष्ट आहे, ती तुम्हाला माहिती आहे. अर्जामध्ये फोटोच्या ठिकाणी फोटो अपलोड न केल्यास परीक्षेसाठी प्रवेश नाकारला जाईल. बघा, अर्जामध्ये ज्या ठिकाणी फोटो अपलोड करायला सांगितलं त्याच ठिकाणी फोटो अपलोड करा, नको त्या ठिकाणी अपलोड करू नका, त्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी बसता येणार नाही. प्रवेश अर्जात फोटो आणि स्वाक्षरी योग्यरित्या अपलोड केली नसेल तरीही सुद्धा तुम्हाला मागे पुढे जर झालं तरी परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे अर्ज भरताना शांत ठेवून डोकं, ओके, फॉर्म भरा. पासपोर्ट साईज तुम्हाला मी आत्ता सांगले अगोदर, पण 50 ते 100 KB मध्ये असणार आहे, ओके. ते पण ओके JPG, ओके, या फॉर्मॅटमध्येच असणार आहे. त्यानंतर हे लक्षात ठेवा, ओके. नंतर चुकीची माहिती भरल्या तर तुमचा अर्ज काय केला जातो, तो हे केला जातो. स्वाक्षरी पण तशीच हे आहे, स्वाक्षरी पण निळ्या शाईच्या बॉल पेनानं सही करावी असं स्पष्ट लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. निळ्या शाईच्या बॉल पेनाने सही करावी, निळ्याच, काळ्या नाही, हे लक्षात ठेवा. इतर कोणतीही शाई नाही, स्पष्ट लिहिलं आहे. आता काळ्या शाईने सिग्नेचर म्हणजे खूप सुंदर येतं म्हणून काळ्या शाईने करायचं, ओके, लाल न करायचं, हे अजिबात नाही. तुमची सही का रिझर्व्ह बँकेच्या नोटावर वगैरे काही येणार नाही, त्यामुळे आपल्याला तो अर्ज करायचा आहे, त्या अर्जापुरतं तेवढं मर्यादित ठेवा, ओके. त्याच्यानंतर स्वाक्षरी अर्जदारांनी केलेली असावी. स्वाक्षरी जो अर्ज करतो ना तोच करायचा नसतं. माझ्या बहिणीचा फॉर्म मी भरतोय, माझ्या भावाचा फॉर्म भरतो, माझी त्याची सही बरोबर जमते म्हणून त्यासारखी सही करण्याचा प्रयत्न वगैरे अजिबात करू नका. स्वतःची स्वतः सही करा.
परीक्षेच्या वेळी केलेली स्वाक्षरी, ओके, परीक्षेच्या वेळी केलेली स्वाक्षरी उपस्थित पत्रकावर किंवा हॉल तिकिटावर अर्जदाराची स्वाक्षरी नसल्या ती अपलोड केलेल्या लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या भावाने तुमची एखाद्या वेळेस स्वाक्षरी केली कुठली तरी अशी, ओके, आणि ज्यानंतर तुम्ही परीक्षा देण्यासाठी जाता तेव्हा तिथली सिग्नेचर तुम्ही कराल ती मॅच होणार नाही, त्यामुळे तुम्हाला परीक्षेमधून ते काय करणार देतील, बसून देणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची सिग्नेचर करा, हे लक्षात ठेवा. स्वाक्षरी तुम्हाला आधी सांगलं की 80 KB मध्येच ती असली पाहिजे वगैरे. आता ऑनलाईन अर्जासोबत सर्वसाधारण सूत्रांना लक्षात ठेवा, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट घेणं आवश्यक आहे, ते प्रिंटआउट काढा फॉर्म भरल्यानंतर, ओके, सर्व अपलोड केल्यानंतर शेवटी झाल्यानंतर प्रिंटआउट काढा. प्रिंटआउट काढल्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराचे नाव, प्रवर्ग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल क्रमांक, ID, परीक्षा केंद्र सर्व तपशील नमूद केलेले आहेत का ते अंतिम मानले जातील, हे लक्षात ठेवा. फॉर्म भरल्यानंतर ह्या गोष्टी बघून घ्या, कोणकोणत्या, तुमचा मोबाईल क्रमांक, तुमचा पत्ता, नंतर जन्मतारीख, त्याच्यानंतर नाव आणि प्रवर्ग म्हणजे जात वगैरे, नंतर तुमचा ईमेल ID आणि परीक्षा केंद्र हे परफेक्ट आहेत का बघून घ्या आणि त्याच्यानंतर सबमिट करा. एकदा सबमिट झाल्यानंतर पुन्हा फॉर्म भरता येत नाही, हे लक्षात ठेवा. एकदा फॉर्म चुकीचा भरला की पुन्हा त्या विद्यार्थ्याला पुन्हा फॉर्म भरता येणार नाही, व पुन्हा बार्टी, सारथी, महाज्योती, RTला फोन करायचं, सर माझा फॉर्म चुकला, मला पुन्हा भरण्याची संधी द्या, ओके, असं अजिबात काही चालणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही फॉर्म भरा असं स्पष्ट दिलेलं आहे बघा. फेरफार करण्याची परवानगी देण्यात येणार नाही असं लिहिलेलं आहे त्यांनी. ऑनलाईन अर्ज अत्यंत सहजगत्या भरावा, कारण यामध्ये उमेदवारांनी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. आपण चांगल्या पद्धतीने अर्ज भरा, कुठल्याही पद्धतीचा पत्रव्यवहार यामध्ये केला जाईल. अर्जातील माहिती तपशील चुकीचा किंवा अर्धवट ठेवल्यास तुमचा अर्ज हा रद्द करण्यात येईल. चुकीची माहिती अजिबात भरायची नाही, अर्धवट ठेवायचं नाही, ते जर ठेवलं तर तुमची माहिती वगैरे हे केलं जातं. पुढे इंटरनेट वेबसाईटवर सर्व्हर जास्त भार असल्यामुळं डिस्कनेक्शन अक्षमता, वेबसाईटवर लॉग इन करण्यात अयशस्वी होण्याची शक्यता टाळण्यासाठी विहित वेळेत अर्ज सादर करावा. याचं कारण काय सांगले त्यांनी की तुम्ही आता तर फॉर्म सुरू झाल्यात, ओके, उद्या लास्ट डेट आहे, त्याच्या अगोदर फॉर्म भरू, कुठं पळून चाललंय, काय गडबड, अजून डेट वाढेल, ओके, अशामध्ये राहू नका. कारण काय होतं शेवटी सर्वजण एकत्र विद्यार्थी फॉर्म भरण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, त्यामुळे सुरुवातीच्या काळात तुम्ही फॉर्म भरून घ्या. ते फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लोड पडणार नाही तुमच्या साईडवर वगैरे, त्यामुळे अडचणी येणार नाही. त्यांनी स्पष्ट त्यामध्ये पण सांगितलेले आहे, लक्षात ठेवा. अर्ज सादर न झाल्यास सादर करू शकत नसल्याची कोणतीही जबाबदारी संबंधित स्वायत्त संस्थेची कार्यालय, ओके, ती संस्था किंवा संबंधित अधिकारी हे कोणीच घेणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेत तो फॉर्म भरून सबमिट करा. पुढे अर्जदारांनी कोणतीही माहिती उमेदवाराला वैयक्तिकरित्या बंधनकारक असेल आणि त्यासाठी तो जबाबदार असेल. अर्जामध्ये जे काही माहिती लिहिली तो उमेदवार स्वतः वैयक्तिक जबाबदार असेल, दुसरं कोणी राहणार नाही, लक्षात ठेवा. पुढे प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर खोटी बनावट माहिती जर आढळली, लक्षात ठेवा, तुम्ही जर माहिती भरताना खोटी माहिती त्यामध्ये अपलोड केली असेल आणि ते जर नंतर निर्देशनास आलं तर तुम्हाला असं होऊ नये की मी परीक्षा पास झाल्यानंतर मला 11 महिने कोणी काढणार नाही, 6 महिने मला कोणी काढणार नाही, हे अजिबात अशात राहू नका. जर तुम्ही चुकीची माहिती भरली आणि जर तुमचा नंतर माहिती कळाली, समजा उदाहरणार्थ एखाद्याला नोकरी लागलेली आहे, जॉब लागलेली आहे ऑलरेडी, ओके, तो ऑलरेडी एका पदावर आहे, तरी पण या संस्थेचा लाभ घेतो असं समजल्यानंतर त्या संबंधित उमेदवारावर त्याला कोणत्याही क्षणी त्याचं जे प्रशिक्षण आहे ते जाग्यावर थांबवलं जाईल आणि त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यावर दंडात्मक कारवाई करून त्याच्याकडून जेवढी त्यांनी रक्कम घेतलेली आहे तेवढी वसूल करण्यात येईल असं स्पष्ट त्यामध्ये निर्देशन दिलेले आहे, ते लक्षात ठेवा. पुढे कागदपत्राची पडताळणी न करता ऑनलाईन चाचणीसाठी प्रवेश पूर्ण तात्पुरता असेल, हे लक्षात ठेवा. पुढे लॉग इन ID पासवर्डचा वापर करून न्यू ॲप्लिकेशन टॅबद्वारे दुसऱ्या योजनेकरता सुद्धा अर्ज आपण भरू शकता. पण त्यांनी एक अट सांगलेली आहे, परंतु परीक्षा दिनांक यांच्यात जर क्लॅश झाल्यास CETच्या तारखात कोणताही बदल करण्यात येणार नाही. जर तुम्ही 2 भरले त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं यामध्ये हे चेंज वगैरे करता येणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला अधिक अपडेट माहिती घेण्यासाठी तुम्हाला ह्या ज्या संकेतस्थळ सांगलेले आहेत वेबसाईट, त्या वेबसाईटवर अपडेट नेहमी मिळत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही अधूनमधून हे अपडेटासाठी वगैरे त्यावर तुम्ही अपडेट राहण्यासाठी अधूनमधून त्या भेट द्यायचं संकेतस्थळाला. अर्ज करताना तांत्रिक आणि टेक्निकल काही अडचणी आल्या तर हे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, ते कॉन्टॅक्ट नंबर आहेत, लक्षात ठेवा. हे बार्टीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हा नंबर. तर हे सर्व कॉन्टॅक्ट नंबर हे सध्या नॉन टीचिंगचे आहेत. याचं टायमिंग पण दिलेलं आहे, सोमवार आणि शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत करायचं आहे. म्हणजे रविवारी सुट्टी राहते म्हणून रविवारी निवांत फोन वगैरे लावून हॅलो सर मला फॉर्म भरताना अडचण येतं, मला हा अडचण आहे, असं अजिबात चालणार नाही. तुम्ही ह्याच वेळेमध्ये त्याचा फोन करायचा वगैरे, ओके. महाज्योतीचा पण दिलेला आहे, पुणे सारथी दिलेलं आहे, RTचा पण दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढे हे कशासाठी दिलेलं आहे, हे टेक्निकल काय अडचणी आल्या असतील तेव्हाच त्यांना फोन वगैरे करायचं, ओके. म्हणजे जन्मतारीख, ईमेल ID,
असं काही असेल तेव्हाच वेळेस. पुढे आता हे नॉन टेक्निकल अडचणी जर आलेच असतील समजा, आता हे जे नंबर आहेत ना तुमच्या तिथले हेड ऑफिसचे नंबर आहेत, म्हणजे स्वायत्त संस्थेचे. हे लक्षात ठेवा, हे बार्टीचं जे हेड ऑफिस आहे पुण्यातलं आपलं, हे पुण्यातले तिन्ही नंबर आहेत. या नंबरवर कॉल करायचं किंवा यांचा ईमेल आय डी पण दिलेलं आहे. या ईमेल आय डीवर तुमची काही तक्रार असेल किंवा तुम्हाला काय अडचणी येत असतील त्यावर तुम्ही ते ईमेल करू शकता किंवा हे कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत, या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता. त्याच्यानंतर पुढे TRT आहे, पुण्यात हेड ऑफिस आहे, पुण्यातला त्याचा नंबर आहे किंवा त्याचा ईमेल पण आहे. या नंबरवर आपण कॉल करू शकता, नंबरवर आणि ईमेल करून तुम्ही काही तुमची अडचणी असेल तर ते विचारू शकता. सारथी पण दिलेले आहे, सारथीचं पण नंबर आहे, महाज्योती. त्याच्यानंतर आरटी संस्था सध्या मुंबईमध्ये, हे नंबर दिलेले आहेत. या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या अडचणी सॉल्व्ह करू शकता. ओके, आता लक्षात ठेवा, ह्या ज्या योजना आहेत ते असं फॉर्म भरलो, फॉर्म भरल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं, सिलेक्शन झाल्यानंतर संबंधित ज्या संस्था आहेत, ओके, त्या संस्थेमध्ये तुम्ही जेव्हा व्हेरिफिकेशन करायला जाता तेव्हा ते व्हेरिफिकेशन करत असताना वगैरे या संस्थेला कोणता लाभ भेटतो. ओके, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर कोणत्या संस्थेसाठी किती महिन्याचा कालावधी आहे प्रशिक्षणाचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला दर महिन्याला किती मानधन मिळतं. ओके, ह्या मानधनानुसार काही इथं परीक्षा आपल्या दिलेल्या आहेत, त्यानुसार मी तुम्हाला सांगतो, तेवढं लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, ह्या ज्या योजना आहेत या योजनेच्या ज्या तपशील दिले आहेत, तर तपशील मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. दिल्लीमध्ये जर तुम्हाला UPSC-मधून सिलेक्शन झालं, म्हणजे ह्या परीक्षेमधून कुठं दिल्लीमध्ये प्रशिक्षणासाठी, आणि पहिल्यांदाच दिल्लीमध्ये सेंटर निवडण्यात आलेले आहे. जर दिल्लीमध्ये राहून तुम्हाला UPSCची तयारी करायची असेल, तिथले जे नामवंत क्लास आहेत नामांकित, त्या नामांकित संस्थेमध्ये तुम्हाला क्लास करता येतो. आणि क्लास करताना तुम्हाला हे ज्या संस्था आहेत आपल्या स्वायत्त संस्था तुमच्या कॅटेगरी वाईज, त्या संस्था तुम्हाला दर महिन्याला एवढे पैसे देतील आणि मानधन देतील. आता पहा, मोफत प्रशिक्षण म्हणजे 11 महिन्याचं प्रशिक्षण राहणार आहे. किती महिन्याचं? 11 महिने. लक्षात ठेवा, त्यामध्ये मोफत प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला पूर्ण 11 महिन्याचा क्लास हा फ्री राहणार आहे. ओके, नंबर 1. दुसरं, तुम्हाला विद्यावेतन दरमहा 13,000 रुपये प्रति महाविद्यार्थ्याला मिळणार आहे. किती हजार रुपये? 13,000 रुपये. आता 13,000 रुपयेमध्ये तुम्हाला दिल्लीमध्ये राहायचं आहे, म्हणजे जेवण आणि राहण्याची सोय स्वतः करायची. तुम्हाला आता तिथे दिल्लीत राहून जर समजा 20,000चा खर्च येत असेल, 30,000चा येत असेल, तर तुम्ही फोन करून विचारायचं नाही, सर मला 30,000चा खर्च येतो, 13,000 पुरत नाही. हे असं काही चालणार नाही, तुम्ही दुसरे ते पैसे काही मिळणार नाहीत. त्याच्यानंतर हे एक रकमी 18,000 आहेत, म्हणजे तुम्हाला जर काही शैक्षणिक साहित्य घ्यायचं असेल किंवा पुस्तका काही कोणत्याही गोष्टी काही घ्यायची असेल तर ती एक रकमी तुम्हाला 18,000 रुपये रक्कम दिली जातं. हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा, 13,000 दर महिने, 13,000 गुणिले 11 महिने, त्याच्यानंतर हे 18,000 हे दर महिन्याला नाही, ते लक्षात ठेवा. फक्त हे एकाच वेळेस देणार आहेत तुम्हाला, एकाच वेळेस मिळणार आहेत. हे फक्त लक्षात ठेवा, फक्त एकाच वेळेस. हे दिल्लीसाठी, तुम्ही जर UPSCचा क्लाससाठी दिल्लीला निवड झाली तर तुमची. ओके, पुढे पहा, महाराष्ट्रामध्ये जर UPSCची तयारी करत असाल, महाराष्ट्रामध्ये राहून पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी, याचा सुद्धा कालावधी हा 11 महिन्याचा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे हे लक्षात ठेवा, हे अगोदर एक राहिलं याच्यातला पॉईंट, दिल्लीमध्ये ना तुम्हाला जर प्रशिक्षणासाठी निवड झाली तुमची, बरोबर, तर तुम्हाला दर महिन्याला 13,000, एक रकमी तुम्हाला 18,000 रुपये मिळणार आहे. ओके, म्हणजे साहित्य घेण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला जो प्रवास खर्च आहे दिल्लीला जाण्यासाठी, तर एकाच वेळेस तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत. मस्त विमानामध्ये जाऊन दिल्लीला जाऊन यायचं. ओके, दिल्लीला प्रशिक्षण घ्यायचं, ते तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे आता महाराष्ट्रामध्ये राहून जर तुम्हाला UPSCची तयारी करायची असेल तर त्याचा पण कालावधी हा 11 महिन्याचा आहे. ते मोफत प्रशिक्षण मिळणार आहे त्यांना. विद्यावेतन हे 13,000 रुपये, लक्षात ठेवा. म्हणजे दिल्लीमध्ये पण 13, पुण्यामध्ये पण 13, 11 महिन्याचा कालावधी आहे. आणि 18,000 रुपये प्रति विद्यार्थी, म्हणजे एका फक्त इथं प्रवास भाडे मिळणार नाही. तुम्ही म्हणाल मी भंडारा आणि गोंदियावरून येतो, मला तिकटाचे पैसे पण मला दिले पाहिजे दिल्लीसारखं, तरी असं काही मिळणार नाही. फक्त 13,000 11 महिन्यासाठी आणि एक रकमी 18,000 रुपये तुम्हाला मिळतील. हे लक्षात ठेवा. पुढे महाराष्ट्र लोकसेवा, म्हणजे जर MPSC-मधून जर तुमची निवड झाली MPSC-साठी प्रशिक्षणासाठी, लक्षात ठेवा, म्हणजे या ज्या स्वायत्त संस्था आहे त्या संस्थेत तुमची राज्यसेवेसाठी जर निवड झाली तर तुम्हाला 11 महिन्याचा कालावधी असणार आहे. आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ह्या वर्षीपासून राज्यसेवेचा पॅटर्न बदललेला आहे, तुम्हाला माहीत आहे, कारण ही मागची ऑब्जेक्टिव्हची शेवटची एक्झाम होती. आता इथून जी 28 सप्टेंबरला एक्झाम होणार आहे राज्यसेवेची, ही UPSCच्या पॅटर्नवर होणार आहे धर्तीवर. त्यामुळे तुम्हाला ह्या प्रशिक्षणाचा खूप लाभ वगैरे होणार आहे. कारण काय होतं, राज्यसेवेची तयारी करण्यासाठी तुम्हाला प्रॉपरच क्लास आणि काही गोष्टी तुम्हाला मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. म्हणजे ही लिहिण्याची एक्झाम आहे, त्यामुळे तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये ज्याचा लिहिण्यावर हातखंड आहे, ज्याचा अभ्यासाचा आवाका खूप मोठा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही आता UPSCची एक्झाम राहणार, राज्यसेवेची एक्झाम राहणार आहे. म्हणजे UPSCची जशाला तशी
कॉपी राज्यसेवेने केलेली आहे, त्यामुळे तुमचा अभ्यासाचा पण आवाका मोठा होण्यासाठी हे तुम्हाला खूप मोठी मदत वगैरे ह्या संस्थेकडून होणार आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, हे मोफत प्रशिक्षण राहणार आहे. विद्यावेतन 10,000 रुपये येणार आहे, लक्षात ठेवा. UPSCसाठी 13,000 आहे आणि MPSCसाठी किती हजार आहे, म्हणजे राज्यसेवेसाठी 10,000 रुपये प्रति विद्यार्थी राहणार आहे. आणि तुम्हाला एक रकमी 12,000 रुपये मिळणार आहेत पुस्तकासाठी वगैरे, नाही का, तुम्ही स्वतःचं एक सुरुवातीला ह्याच्यासाठी. पुढे आता हे झालं. आता गट ब आणि क म्हणजे जी कंबाईनची तयारी करणारी विद्यार्थी आहेत, गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षा, गट ब कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा त्यांचा कालावधी 6 महिने आहे, हे लक्षात ठेवा. आता हे 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय फायदा होईल, जर आता समजा ग्रुप बीची जी ह्या वर्षीची 2026 मध्ये जे पेपर होणार आता येणारा नोव्हेंबरमधला 25चा पेपर लक्षात ठेवा, तो कधी आहे, 9 नोव्हेंबरला आहे. ओके, 9 नोव्हेंबरला आहे. तर तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी आतापासून मिळणार आहे. म्हणजे ऑगस्टमधली ही जी एक्झाम आहे, ऑगस्टमध्ये एक्झाम झाली, सप्टेंबरपासून जर कदाचित ते सुरू झालं म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी, तर सप्टेंबरपासून तुम्हाला पुढचे 6 महिन्यापर्यंतचा लाभ वगैरे मिळणार आहे. तर तुम्हाला कंबाईन ग्रुप सी आणि बी साठी लक्षात ठेवा कालावधी 6 महिने, तुम्हाला वाटेल 11 महिने, 6 महिन्याचा कालावधी मोफत प्रशिक्षण. म्हणजे ज्या क्लासला तुमचं ॲडमिशन झालेले आहे, ओके, जे काही संस्था तुम्ही निवडणार आहे क्लासेससाठीच्या, त्या क्लासेसमध्ये तुम्हाला मोफत क्लास मिळणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं. आणि विद्यावेतन तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये. पहा, लक्षात ठेवा राज्यसेवेमध्ये आणि कंबाईनमध्ये काय फरक आहे, कारण कंबाईनचा जो हे अभ्यासक्रम आहे म्हणजे कालावधी आहे तो फक्त 6 महिन्याचा आहे आणि तिथं राज्यसेवेचा हा 11 महिन्याचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि एक रकमी 12,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवा. पुढे आता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 11 महिन्याचा आहे, मोफत प्रशिक्षण आहे, विद्यावेतन एकूण 10,000 रुपयेचं आहे आणि 12,000 एक रकमी वगैरे त्यामध्ये मिळणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी म्हणजे जर तुम्हाला ज्युडिशियलची तयारी करत असाल, जेज होण्यासाठी प्रथम वर्ग दंडाधिकारी ज्याला JMFC म्हणतात आपण, ओके, ही परीक्षा करत असाल तर तुम्हाला 11 महिन्याचा कालावधी राहणार आहे आणि मोफत प्रशिक्षण, विद्यावेतन 10,000 रुपये प्रति महिना आणि त्याच्यानंतर 12,000 रुपये एक रकमी. हे लक्षात ठेवा, हे 11 महिन्याचे कोर्सेस आहेत. फक्त त्याच्यामध्ये जे ग्रुप बी आणि ग्रुप सीचे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त 6 महिन्याचा कोर्स हे म्हणजे कालावधी राहणार आहे प्रशिक्षणाचा, त्यामुळे तुम्हाला 7 महिने फक्त विद्यावेतन वगैरे मिळणार आहे. पुढे बँकिंगची तयारी करणार आहे, रेल्वेची तयारी, LIC नाबार्डची तयारी करणार आहे आणि तत्सम इतर जी परीक्षा आहे ते करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 6 महिन्याचा कालावधी राहणार आहे आणि दर महिन्याला 6,000 रुपये प्रति विद्यार्थी आणि त्याचबरोबर 10,000 रुपये एक रकमी प्रति हे त्यामध्ये काय मिळणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. किती हजार रुपये, फक्त 6,000 रुपये. ओके, हे सर्वात कमी आहे इथं 6 महिन्यासाठी. ओके, पुढे पोलीस भरती यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, महाज्योती आपला आरटीसाठीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. आमच्या ऑनलाईन जे यूट्यूब चॅनल आहे एज्युमॉल ऑफ या ह्याच्यावर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ वगैरे बघू शकता. 6 महिन्याचा कालावधी राहणार आहे, मोफत प्रशिक्षण राहणार आहे. ज्या काही संस्थेची निवड केलेली आहे तुमच्या या स्वायत्त संस्थेनं त्या संस्थेमध्ये त्याचं प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यावेतन 10,000 रुपये राहणार आहे. किती हजार रुपये लक्षात ठेवा. पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये म्हणजेच पावसाळा संपला आता दिवाळीच्या नंतर दिवाळीमध्ये ही पोलीस भरती महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तुम्हाला तात्काळ जॉब मिळण्याची खूप मोठी संधी आहे. ओके, त्यामुळे ग्राउंड 50 मार्काचं 50 पैकी तुम्हाला 40-45 मार्क पडले, तिकडे 100 पैकी चांगले मार्क पडल्यानंतर तुम्हाला आरामात तुम्हाला दर महिन्याला 10,000 म्हणजे ग्राउंड करण्यासाठी जे काही खुराक लागणार आहे तुम्हाला वगैरे जेवण करण्यासाठी वगैरे चांगल्या पद्धतीचा आहार तुम्ही घेऊन तुम्ही तयारी करू शकता. म्हणजे दर महिन्याला 10,000 रुपये आणि एक रकमी 12,000 असे तुम्हाला 72,000 रुपयाचा हा फ्री पैसे मिळणार आहेत तुम्हाला. हे कशासाठी, हे आगाऊ खर्च करायचं नाही इतर गोष्टीवर, त्यामुळे स्वतःच्या प्रशिक्षणासाठी वापरायचं आहे आणि महाराष्ट्र पोलीस होण्याचं स्वप्न तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करू शकता. 6 महिने तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्याच्यानंतर पुढे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन हे लक्षात ठेवा, वर्ग 3 साठी आहे. हा पण 6 महिन्याचा कोर्स आहे, म्हणजे 6 महिन्याचं प्रशिक्षण आहे आणि तुम्हाला विद्यावेतन दर महिन्याला 10,000 रुपये आणि 12,000 रुपये पुस्तकांना आहे. हे लक्षात ठेवा. हे म्हणून ही खूप मोठी ही आहे, कारण दर महिन्याला आपल्या घरचे गरिबीचे चटके, आपल्या घराची अंगणाची कळा ही काय सतत कधी बदलत नाही. त्यामुळं आपल्याला ही बदलण्याची वेळ आता ह्या परीक्षेच्या माध्यमातून आलेली आहे. कारण सर्वाचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही असं जसं म्हणतात, तसंच आपण या पैशाच्या सोंगामुळं किंवा पैशाच्या अडचणीमुळं किंवा गरीब परिस्थितीमुळं जर तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रायव्हेट क्षेत्रात काम करून जे शिकत असाल, बरेच विद्यार्थी मला माहिती आहे कारण आपण परिस्थितीला समोरे जाण्यासाठी पार्ट टाइम कुठे जॉब करतो, काही विद्यार्थी ATMवर काम करतात, काही विद्यार्थी सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करतात नाईटला ड्युटीसाठी. असे अनेक कामं करत असताना तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करता. त्यामुळे आता ही खूप मोठी सुवर्ण संधी तुम्हाला आलेली आहे. याचं कारण असं, कारण या परीक्षेचा जर तुम्ही लाभ घेतला तर तुम्हाला दर 10
1000 रुपये दर महिन्याला मानधन तुम्हाला मिळणार आहे. पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याला 72,000 मिळणार आहे 6 महिन्यात. दर महिन्याला 10,000 म्हणजे तुम्ही चांगलं जेवण करू शकता. ग्राउंड केल्यानंतर तुम्हाला योग्य आहार लागतं वगैरे प्रोटीनयुक्त, तो तुम्ही घेऊ शकता 10,000त. त्यामुळे तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. म्हणून ह्या ज्या काही स्वायत्त संस्था आहेत महाराष्ट्र शासनाच्या, हे तुमच्या पंखाला बळ देण्यासाठी, तुमच्यामध्ये असलेले काही जे स्वप्न आहे त्याला कुठंतरी आधार देण्यासाठी काम या महाराष्ट्रातल्या ह्या मोठ्या संस्था करणार आहेत. त्यामुळे संधीचं सोनं तुम्ही करा. हा व्हिडिओ पूर्ण पहा. ते तुम्ही फॉर्म कसा भरला जाता, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, तो फोटोची साईज किती लागतं, सिग्नेचर, फॉर्म भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणते कागदपत्र अपलोड केले पाहिजे, हे सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून येणारा काळ हा तुमचा राहणार आहे. म्हणून त्या काळासाठी तुम्ही एकत्र करून अभ्यास करा. ही मोठी खूप संधी आहे, कारण दर महिन्याला 12,000 रुपये तुम्हाला मिळाल्यानंतर मेस आणि राहण्याची सोय वगैरे होतं. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबई, दिल्ली या ठिकाणी राहून तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता आणि तुम्हाला 11 महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे तुमचं येणाऱ्या काळातलं स्वप्न जे आहे, पोलीस भरती असेल, त्यामध्ये तुम्हाला क्लास 1 होण्याचं स्वप्न असेल, MPSCमधून, UPSCतून क्लास 1 होण्याचं स्वप्न असेल, अशा सर्व स्वप्नाला बळ देण्याची ताकद या स्वायत्त संस्थांनी तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे याचं संधीचं सोनं आपण करणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ऑनलाईन जे यूट्यूब चॅनल आहे एज्युमॉल ॲप, यावर तुम्ही या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्या असतील, त्यावर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी संपर्क साधा. अजून काही याबद्दल व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अजून शंका असतील तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे, या व्हिडिओमध्ये, यावर पण कॉल करून तुम्ही याबद्दलची माहिती घेऊ शकता. पण याचा जास्त विचार न करता तात्काळ याचा फॉर्म तुम्ही भरून टाका आणि या योजनेचा लाभ घ्या. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. पुढचा व्हिडिओ घेऊन असाच पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.